याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला। या नगर खाण्यापासून सिंहासनापर्यंत हे जे मधलं अंतर आहे हे 200 फुटाचं अंतर आहे। ते महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती, राजे भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जर कोणी खदबुजलं राजाने इथपर्यंत ऐकायला यायचं। आजही शांत आवाजामध्ये बोललं तर ऐकायला जातं। इथे समोर आपल्या महाराजांचं सिंहासन आहे, राजांची बसण्याची जागा। आता मात्र सिंहासन हे पंचधातूचं आहे, 5 धातूपासून बनवलेलं। याची स्थापना 1985 मध्ये झाली। भारताचे 7वे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानेजल सिंग यांनी सिंहासन। त्यामध्ये जी मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली। असं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं, 1280 किलोचं। हा राजांचा दरबार आहे, तिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। तुम्ही राज्याभिषेकाचे फोटो पाहिले ना, पोस्टर एक पांढरी व्यक्ती राजांना स्वतःची कॅप करून आणि जिजामाता राजाराम महाराज आणि गागा भट्ट उपस्थित होते। महाराज नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर नगर खाण्यासमोर 2 हत्ती 2 घोडे सजवले होते। महाराज दरबारामध्ये आले, राजांचं अंतःकरण भरून आलं, कारण त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिलेली माणसं राजांच्या दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नाही। सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामातांना नक्कीच म्हणाले असतील की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तानाजी माणूस आहे, आधी लेखीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा पाना। दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी पावन खिंड लढवली आणि जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाहीत, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे। तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुरारबाजी। महाराज सिंहासनावरती जातात, समोर गुलफजदाराने गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। अशा प्रकारे राजांचा राजा इंग्रज गडावरती पायी चढून वरती आला होता। गडावरती आला आणि गेट समोर त्याने 2 हत्तींना पाहिलं, विचार करू लागला की 2 पायाचा माणूस गडावरती